ऋषी पंडितमध्ये ओव्हरऑल एक्सपिरियन्स 4 मंथचा माझा कोर्स होता. 4 मंथ्समध्ये मला ज्या हिशोबाने ते LMS ॲक्सेस झालं किंवा टेक्निकल सपोर्ट झाला आणि इथल्या स्टाफचा सपोर्ट, इथल्या परत जेव्हा मी इंटर्न, आता सध्या इंटर्न आहे, तर त्याच्यामध्ये पण मला माझ्या कलिगचा सपोर्ट हा खूप चांगला सपोर्ट आहे माझ्यासाठी. माझं नाव रोहन संदीप सोळुंके आणि मी आता सध्या ऋषी पंडितमध्येच इंटर्न आहे आणि प्लस मी आता कॉलेज स्टुडंट पण आहे 3rd इयरमध्ये. सो म्हणजे जेव्हा मी ऋषी पंडितमध्ये जॉईन करणार होतो ॲज अ कोर्स स्टुडंट, म्हणजे ॲज अ स्टुडंट जॉईन करणार होतो, त्यावेळेस ना म्हणजे मला 12थपासूनच डिजिटल मार्केटिंग शिकायची आवड होती. म्हणजे मला माहिती होतं की डिजिटल मार्केटिंग पुढे कसं असणार आहे, पुढे काय त्याची ग्रोथ आहे. आणि मी रिसर्च पण करायचो त्यावर, यूट्यूब व्हिडिओज बघायचो, गुगलवर रिसर्च केलेली होती मी. आणि त्यावेळेस जेव्हा मी एक इन्स्टा स्क्रोल करत बसलेलो तेव्हा ऋषी सरांची एक व्हिडिओ मला दिसली, तिकडे रील दिसली बेसिकली. आणि मग मी ते रीलवर बघितलं की बाबा क्लिक करून बघूया काय आहे ते. मग जेव्हा मी क्लिक केलं तर मला डिरेक्टली ऋषी सरांचाच फोन आला की असं असं डिजिटल मार्केटिंग आहे, सो म्हणजे तुम्ही जॉईन करू शकता. तर मी सरांनी बोलले की मला तू येऊन एकदा भेट मला, मग तुझ्या जे काय डाऊट्स असतील डिजिटल मार्केटिंगबद्दल ते सगळे क्लिअर होतील. तर मी आलो आणि फर्स्ट डे भेटलो मी सरांना. आणि त्यावेळेसच म्हणजे डिजिटल मार्केटिंगचं तर माझं क्लिअर झालंच की बाबा मला इथेच करायचं आहे, पण त्यावेळेसच सरांनी मला इंटर्नशिप पण ऑफर केली ऑन द स्पॉट. सो म्हणजे एक बरं वाटलं की कोर्स तर करायला भेटतो आहेच, प्लस इंटर्नशिप पण भेटते, प्लस 100% प्लेसमेंट गॅरंटी पण आहे इकडे. सो म्हणजे एवढे बेनिफिट्स भेटले तर मग मला वाटलं जॉईन करायला काय प्रॉब्लेम नाही. जॉईन करण्याआधी डाऊट्स असे होते की पहिलं तर मला ते इन्स्टाचे रील्स, यूट्यूब व्हिडिओज बघून थोडंसं असं वाटायचं की फ्रॉड असेल किंवा क्लिक केल्यानंतर काय बेसिक डिटेल्स जातील असे आपले, तर ते एक थोडंसं वाटायचं. पण नंतर इकडे आल्यानंतर माहिती पडलं, डिजिटल मार्केटिंग शिकल्यानंतर माहिती पडलं की ते जे डिटेल्स आपण भरतो ते बेसिकली लीड्स असतात. सो तेव्हा माहिती नव्हतं, पण जे शिकलं त्यानंतर मला माहिती पडलं की हे सगळं असं प्रोसेस केलं जातात. बिझनेस डेव्हलपमेंटसाठी ही लीड्सची एक प्रोसेस केली जाते, जेणेकरून तुम्हाला ती रील दिसते, रीलवर तुम्ही क्लिक करता आणि कन्वर्ट होता ॲज अ स्टुडंट किंवा कुठे काही असेल बिझनेस डेव्हलपमेंटसाठी. तर कोर्समध्ये मला सगळ्यात पहिला मॉड्यूल आणि आवडता मॉड्यूल माझा सगळ्यात पहिलाच आहे तो डिझायनिंग. आणि बेसिकली मी ते इंटर्न ॲज अ डिझायनरच आहे. सो मला कॅनवा डिझायनिंग वगैरे आवडते आणि प्लस त्यासोबत मी आता एडिटिंग पण शिकणार आहे. आणि दुसरं मला कोर्समध्ये जे मॉड्यूल्स आवडतात ते गुगल ॲड्स आणि मेटा ॲड्स. त्यावर मी जास्तच म्हणजे पहिल्यापासून माझं त्याच्यावरच फोकस होतं की बाबा मेटा ॲड्स आणि गुगल ॲड्स मला शिकायचे आहेत, कारण डिजिटल मार्केटिंगमध्ये मला हा एकच परफॉर्मन्सचाच पार्ट आवडायचा. आधी पण मी सरांना पण बोललेलो की सर मला परफॉर्मन्स मार्केटिंग जास्त शिकायची आवड आहे. तर सर बोलले की परफॉर्मन्स मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंग हे वेगळं नाही आहे, दोन्ही एकसाथ एक परफॉर्मन्स मार्केटिंग इज द पार्ट ऑफ डिजिटल मार्केटिंग. सो मला गुगल ॲड्स आणि मेटा ॲड्स आवडतं. ऋषी सरांच्या टीचिंग सपोर्टबद्दल तर काहीच डाऊट घेऊ शकत नाही आपण. जसं ते प्रॅक्टिकल लर्निंग किंवा जेव्हा आपण क्लासमध्ये बसलेलो असतो तेव्हा ऋषी सर आधी ते समजवतात, ते प्रॉपर एक टॉपिक समजवतात. त्यानंतर जरी कुणाला डाऊट असेल तर ते पर्सनल येऊन ते डाऊट तुमचं क्लिअर करून देतात. सो टीचिंग सपोर्टबद्दल तर काहीच डाऊट नाही आहे त्यांच्या, ते एकदम बेस्ट टीचिंग सपोर्ट आहे त्यांचा. तर मी जेव्हा सरांचा मला कॉल आला त्यानंतर जी प्रोसेस झाली त्यानंतर मला कळलं की आपल्या कोर्समध्ये आपल्याला LMSचा ॲक्सेस भेटतो. LMS म्हणजे काय, तर LMSमध्ये आपल्याला जे आज कोर्स आपण शिकतो आहे त्याची एक प्रॉपर रेकॉर्डिंग असते आणि रेकॉर्डिंग केल्यानंतर ते रेकॉर्डिंग तुम्हाला त्या LMSमध्ये परत तुम्ही बघून ते बाकीचे तुमचे जे काही डाऊट असतील ते घरी पण क्लिअर करू शकता. जे तुमचे असाइनमेंट तुम्हाला कंप्लीट करायचे असतील ते पण तुम्हाला LMSवरच भेटतात आणि प्रोजेक्ट्स पण भेटतात वेगवेगळे. सो एक प्रॉपर चांगला सपोर्ट आहे, स्टडी सपोर्ट आहे LMSचा आणि ती एक गोष्ट मला आवडली आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये. आणि दुसरं जर कुणाला इंटर्नशिप पाहिजे असेल किंवा कुणाला गरज असेल त्या गोष्टीची तर ते पण आपल्याकडे प्रोव्हाइड केली जाते. सो फॅसिलिटीज तर इथे भरपूर आहेत. प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स किंवा असाइनमेंट्स आहेत जे लाईव्ह असतील किंवा होमवर्कचे असाइनमेंट्स असतील, त्यामुळे ना आपला जो कॉन्सेप्ट जो समजा एखाद्या लेक्चरमध्ये आपल्याला कॉन्सेप्ट नाहीच समजला किंवा काही थोडासा पार्ट राहिला आपला, तर ते आपण त्या असाइनमेंट्स थ्रू कंप्लीट करू शकतो. सो ते एक हेल्प करतं आपल्याला की जी स्किल आपल्याला शिकायची आहे ते एक प्रॉपर वेमध्ये शिकता येते असाइनमेंट्स आणि या प्रोजेक्ट्समुळे. कोर्स सुरू झाला तेव्हा तर मला डिजिटल मार्केटिंगबद्दल तर मला थोडंफार माहिती होतं की असे मॉड्यूल्स असतात, पण एकदम डीप त्याच्यामध्ये माहिती नव्हतं. जसं ॲड्समध्ये AB टेस्टिंग झालं किंवा
मेटा ॲड रन कसं करायचं, मेटा ॲड माहिती होतं पण मेटा ॲड रन कसं करायचं हे मला माहीत नव्हतं. आणि दुसरी गोष्ट AI, सगळ्यात मोठा पार्ट तर या कोर्समध्ये AIचा होता की AIला आपण कसं इम्प्लिमेंट करायचं आपल्या प्रत्येक मॉडेलमध्ये, आपल्या प्रत्येक बोलतो ना आपल्या प्रत्येक टास्कमध्ये आपण AIला कसं इम्प्लिमेंट करणार आहोत ते या इन्स्टिट्यूटमध्ये सगळ्यात जास्त शिकायला भेटलं. सो आणि आता म्हणजे जेव्हा स्टार्टिंगला आलेलो तेव्हा तर म्हणजे एवढं काही कळत नव्हतं, पण आता असं झालं आहे की एकदम म्हणजे मला डिजिटल मार्केटिंगचा कुठलाही टास्क दिला तर ते मी इझिली करू शकतो. ओव्हरऑल स्किल्स म्हणायचं झालं तर मी जसं आपलं आता सध्या मी इंटर्नशिपमध्ये अप्लाय करतो आहे, इम्प्लिमेंट करतो आहे, तर ते मेटा ॲड्सचं झालं. तर मेटा ॲड्सबद्दल माझे असं पण ट्रेनिंग होतच असते आणि कोर्समध्ये ऑलरेडी झालेलीच होती. तर ते जेव्हा मी मेटा ॲड्स ऑब्झर्व करतो किंवा जेव्हा मी गुगल ॲड्स किंवा मेटा ॲड्स जे काय ऑब्झर्व करतो ते कोर्समध्ये जे शिकलेले स्किल्स आहेत ते इंटर्नमध्ये ॲज अ इंटर्नशिप आपण जेव्हा इम्प्लिमेंट करतो मी सध्या, तर त्याच्यामध्ये डिझायनिंगचा पार्ट झाला. तर डिझायनिंगमध्ये ना मी इथे डिझायनिंग शिकलो, पण जेव्हा मी इथे काम करतो आहे डिझायनिंगवर त्याच्यासोबत मी जे AI यूज करतो आहे म्हणजे AI इंटिग्रेटेड डिझायनिंग आणि जे मी क्रिएटिव्स बनवतो आहे सध्या तरी क्रिएटिव्स हा खूप मोठा इम्पॉर्टंट पार्ट आहे डिजिटल मार्केटिंगसाठी. जर तुम्हाला क्रिएटिव्स चांगले असतील तुमचे तरच तुमची जी ॲड आहे ती परफॉर्मन्स ॲड किंवा मेटा ॲड गुगल ॲड झालं ते तुमचे पुढे चालतील. जेवढी चांगला क्रिएटिव्ह तेवढा चांगला तुमचं ॲड चालेल. सो मला एवढं सगळं तरी शिकायला भेटलं आहे आणि त्यानंतर मी ते इम्प्लिमेंट करतो आहे पण डेली लाईफमध्ये. या कोर्समुळे माझा सगळ्यात मोठा बेनिफिट बघायला गेलं तर एक माझं असं होतं की मला ना जास्त जॉब करायचा नाही आहे. स्टार्टिंगपासूनच माझा पर्स्पेक्टिव्ह असा होता की मला 9 to 5 ते म्हणजे करत बसायचं नाही. मला काहीतरी एक क्रिएटिव्ह एजन्सी पाहिजे माझी स्वतःची किंवा मी ॲज अ ट्रेनर म्हणून जाऊ कुठेतरी. सो मला ऋषी सर त्यासाठी पण हेल्प करत आहेत की ॲज अ टू म्हणजे ह्याच्याहून पुढे आता मी तर इंटर्न करतो आहेच, पण ते इंटर्नशिप संपल्यानंतरही ऋषी सर मला म्हणाले की मी तुला ॲज अ ट्रेनर पण हेल्प करेन. तर माझा हा स्कोप आहे की मी पुढे पण असंच बिझनेसमध्येच डेव्हलप करत जाईन. मला हे जॉब वगैरेचं जमत नाही. कुणालाही डिजिटल मार्केटिंग जर शिकायचं असेल तर मी हे आपलं इन्स्टिट्यूटच त्यांना रेफर करेन, कारण जे फॅसिलिटीज झालं, जे टेक्निकल सपोर्ट झाला, जे सरांचा सपोर्ट झाला किंवा टीचिंग स्किल्स झाले सरांचे, तर ते खूप 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 बेटर आहेत. म्हणजे 100% मला त्याच्यावर काहीच डाऊट नाही आहे. सो मी रेफर करेन हेच इन्स्टिट्यूट त्यांना. जेव्हा मी इथे आता मला झालं आहे 6 महिने इकडे इंटर्नशिप करता. सो मध्ये मला सरांनी एक ऑपॉर्च्युनिटी दिली होती खूप मोठी की मी ॲज अ व्हिजिटिंग फॅकल्टी, ॲज अ व्हिजिटिंग ट्रेनर मी MCDमध्ये गेलेलो. तो सर माझ्यासोबत राहायचे सकाळी आणि त्यानंतर मी पूर्ण बॅच दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत पूर्ण बॅच माझ्या अंडरमध्ये चालायची. सो मला म्हणजे बेसिकली जे ट्रेनिंगचा पार्ट होता ते मला सरांनी आधीपासूनच इंटर्नशिपमध्ये असतानाच ते स्टार्ट केलेलं होतं. सो म्हणजे मी त्यांना ट्रेनिंग पण देत होतो, प्लस ते त्यांना ट्रेनिंग देता ते मला पण शिकायला भेटत होतं की बाबा पुढे तुला कसं करायचं आणि पुढे काय करायचं आहे, म्हणजे कसं तुला ट्रेनिंगचा पार्ट हा हँडल करायचा. सो ते एक बेटर एक्सपिरियन्स होता माझ्या लाईफचा. आणि राहिला प्रश्न ॲग्नोमॅटिकचा, तो ॲग्नोमॅटिकमध्ये मी सध्या पूर्ण ॲग्नोमॅटिकचा जो काय सोशल मीडिया पार्ट आहे तो पूर्ण मीच हँडल करतो आहे. त्याचं क्रिएटिव्ह बनवण्यापासून ते क्रिएटिव्ह पोस्टिंग कशी करायची, काय टायमिंग असला पाहिजे पोस्टिंगचा, कॅप्शन्स आपल्याला कसे द्यायचे आहेत, ते सगळं मला ॲग्नोमॅटिकमध्ये माहिती आहे. सो मी ते करतो आहे म्हणजे एक प्रॉपर जबाबदारी दिली गेली आहे माझी. ते ॲग्नोमॅटिक एक कंपनी, एक एजन्सी आहे त्याची. सो सोशल मीडिया हँडल करतो आहे मी त्याचा आणि मस्त वाटतं आहे करताना. मला म्हणजे शेवटला एवढंच सांगायचं आहे की जो कोणी येऊन इथे जॉईन करणार असेल याच्या पुढे हा व्हिडिओ बघून, सो त्याला एकच मेसेज आहे की एकदा येऊन फक्त व्हिजिट करा. व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला पण समजेल की इथे फॅसिलिटीज कशा आहेत, इथली टीम कशी आहे, इथला सपोर्ट कसा आहे आणि इथले सर ॲक्च्युली जे ट्रेनर आहेत आपले ते कसे आहेत. तुम्हाला म्हणजे नंतर कुणी फोर्स करायची पण गरज नाही लागणार, ते तुम्ही स्वतःहून येऊन जॉईन करणार डिजिटल मार्केटिंग. सो थँक्यू.